श्री स्वामी समर्थ. आजचा दिवस ना माझ्यासाठी खरंच खूप स्पेशल आहे आणि का स्पेशल आहे तुम्हाला तो थंबनेल पाहून समजलं असेलच. तर आज आहे माझ्या स्वामी बाळाचा बड्डे. आज माझ्या आयुष्यात येऊन स्वामीला 2 वर्ष पूर्ण होणार आहेत आणि त्याचा हा दुसरा बड्डे आहे आणि आज आहे गुरुवार. स्वामीचा पहिला बड्डे होता ना तेव्हा पण गुरुवार होता आणि सेकंड बड्डेला पण गुरुवारच आहे. त्याला म्हटलं आज लवकर देवपूजा करून घेऊया. स्वामीचा बड्डे पण आहे आणि आज गुरुवार पण आहे. मग गुरुवार असल्यामुळे आज सगळं मंदिर पूर्णपणे क्लीन केलं. गुरुवारचं मी सगळ्या मंदिर क्लीन करते, मूर्तींना अभिषेक वगैरे करते, फोटोंची पूजा छान करते. आज लवकर करून घेऊया कारण की स्वामीचा बड्डे असल्यामुळे संध्याकाळी पाहुणे येणार आहेत आणि थोडी घाईगडबड होईल आणि खूप काम बाकी आहे. साफसफाई पण करायची आहे. गुरुवार म्हणजे प्रत्येक स्वामी भक्तासाठी खरंच खूप स्पेशल दिवस असतो हा. कारण खूप छान अशी पूजा होते गुरुवारी. गुरुवार म्हटलं की एक पॉझिटिव्ह एनर्जी पण असते आपल्यामध्ये की चला आपण ह्याच करूया. आज उपवास आहे काही लोकांचा, काही सेवा करतात गुरुवारचं, खूप काही स्वामी सेवे खूप काही काही करतात गुरुवारचं. पण माझ्या ना आयुष्यामध्ये स्वामी महाराज आले आणि माझं आयुष्य खरंच स्वामीमय झाले. छान असे 2 माझ्या स्वामी महाराजांनी आशीर्वाद दिले, ते म्हणजे माझी मुलं स्वामी आणि समत. खरंच मुलांशिवाय आयुष्य ना अपूर्ण आहे आणि त्यांच्याशिवाय आयुष्यामध्ये मजाच नाही आहे. ते नसतील तर काहीच नाही. झिरो असं वाटतं मला, आपलं आयुष्य शून्य आहे असं वाटतं. स्वामी महाराजांचा आशीर्वाद माझी ही 2 मुलं माझ्या आयुष्यात आली आणि माझं आयुष्य खरंच स्वामीमय झालं. मी स्वामी महाराजांची पण पूजा करून घेतली. जो हा फोटो आहे तो मंदिराच्या बाहेर आहे. मंदिरामध्ये छोटासा फोटो आहे आणि मंदिराच्या बाजूला हा मोठा फोटो आहे. असं वाटतं की स्वामी महाराज माझ्यासमोर बसलेले आहेत आणि खूप छान असा मोठा फोटो आणि खूप छान वाटतं बघितल्यावर फोटोकडे. असं वाटतं की स्वामी महाराज समोरच आहेत. त्यामुळे हा फोटो मी काढलेला नाही, तर तिथंच फोटो आहे तो. समतला बोलले की समत आज मस्ती नको करू, हां मला थोडी हेल्प कर, आज खूप काम आहे. त्यामुळे लगेच झाडू घेतला आणि कामाला लागला. मुलं पण ना खूप काही काय कधी कधी ऐकतात आणि कधी कधी ऐकत नाही. आणि स्वामीला आज काय झालं काय माहिती, बड्डे आहे पण खूप रडतो, खूप चिडचिड चालू होती दिवसभर त्याची. त्यामुळे मला काय व्हिडिओ शूट करता आलंच नाही. त्यानंतर माझी बहीण वगैरे आली होती, ती आल्यानंतर जेवणाच्या कामाला लागली. आणि ही बच्चे पाटील ना टी व्हीवरती सॉन्ग लागलं होतं आणि डान्स करत होते. खूप छान मस्त डान्स करतात सगळेच. त्यानंतर संध्याकाळी बड्डेचं डेकोरेशन चाललं होतं. बड्डेसाठी माझी बहीण, माझी दाजी असे सगळे आले होते. पप्पा तर गावावरून आले, तुम्ही बघितलं असेल तर व्हिडिओ. पप्पा म्हटले की समोरचा बड्डे, स्वामीचा बड्डे करून जातो गावाला, त्यामुळे पप्पा पण लवकर गेले नव्हते, पप्पा राहिले होते. त्यानंतर सगळे पाहुणे येत होते, हळूहळू सोसायटीतले लोकं पण येत होती. पण मेन टायमाला ना स्वामी झोपला. दिवसभर स्वामी झोपला नव्हता, सारखा रडत होता आणि संध्याकाळी तो बड्डे केक कटिंग करणार, त्याच्या अगोदर 10 ते 15 मिनटं तो झोपला. म्हटलं थोडा वेळ झोपू दे, 15 ते 20 मिनटं त्याला मी झोपवलं आणि नंतर मग केक कटिंग करायला सुरुवात केली. हा निलेश माझ्या बहिणीचा मुलगा, ह्याला ना कुकिंग करायला खूप आवडतं. स्पेशली आमच्या हा सगळे जे जेंट्स लोक आहेत ना, यांना कुकिंग करायला खूप आवडतं. असा आम्ही स्वामीचा साधा सिंपल घरच्या घरी बड्डे सेलिब्रेट केला. त्यानंतर होतं जेवण बनवायचं. जेवणामध्ये त्याचं पुरी होती, पनीर मटरची भाजी होती आणि खीर होती, वरण होतं, डाळ होतं, पापड, लोणचं असा आजचा बेत होता आणि घरच्या घरी सगळं बनवलं होतं. ही माझ्या दाजींना ऑलराऊंडर आहेत, म्हणजे त्यांना जेवण बनवायला आवडतं. प्रत्येक गोष्टीमध्ये ते एक्सपर्ट आहेत काम करण्यामध्ये. आणि मला पण एवढी गोल पुरी लाटायला येत नाही, एवढी छान पुरी दाजींनी लाटली आणि खरंच पुऱ्या पण सगळ्या खूप छान झाल्या होत्या. आणि ही ना आमची चिवताई, ही बारकीच नाही चिवताई ना कुणाकडे जात नाही, म्हणजे बहिणीची भावाची मुलगी आहे, कुणाकडे जातच नाही, नवीन आहे ती. आणि म्हणजे नवीन म्हणजे माझ्याकडे पहिली वेळेस आले आणि ती कुणाकडे जात नाही आहे, रडते सारखी. त्यानंतर सगळी जेवायला बसलो. जेवण तर खरंच खूप छान झालं होतं, सगळ्यांनी मिळून बनवलं होतं. सगळ्यांचं प्रेम त्यात जेवणामध्ये उतरलं होतं आणि खूप एका वर्षानंतर आम्ही आज सगळे एकत्र होतो. ही सगळी ना स्वामीच्या पहिल्या बड्डेला आली होती, नंतर ही स्वामीच्या दुसऱ्या बड्डेला आत्ता आलेत. किती वेळा तर म्हणतं मी या पण कर्जत टू पनवेल लांब पडतं, त्यामुळे ते येत नाही आहेत. आणि खरंच खूप छान वाटत होतं, सगळे एकत्र होतं ते. बड्डे आहे स्वामीचा, पण समजलं असं वाटत होतं की गिफ्ट कधी ओपन करते म्हणून. आणि त्या गिफ्टमध्ये एक हेलिकॉप्टर होतं, ते स्वामीला जाम आवडलं आणि तेच घेऊन खेळत होता. मी 2-3 ड्रेस पण स्वामीला भेटले, टी शर्ट वगैरे स्पायडरमॅनचे वगैरे, खरंच खूप छान होते. सगळ्यांनी खूप छान छान गिफ्ट्स वगैरे दिले. पण स्वामीला स्पेशली जास्त आवडलं ते हेलिकॉप्टर, तो त्याच्यासोबतच घेऊन खेळत होता.
हा व्हिडिओ आहे ना, हा नेक्स्ट डेचा आहे. नेक्स्ट डेला म्हटलं चला आपण लवकर सुरुवात पार्लरपासूनच करूया, कारण माझे आयब्रो करायचे होते. बड्डे झाल्यानंतर मी आयब्रो केला, कारण सगळे जर बड्डे पार्टी असेल किंवा का असेल तर लवकर आयब्रो करतात, एक अगोदर करतात. मी बड्डेनंतर आयब्रो करते. मी ना सारखं आयब्रो करत नाही, 1-2 महिन्यानंतर आयब्रो करते. माझं पण बेसिक पार्लर झालेलं आहे आणि बहिणीचं पण, म्हणजे ती माझ्या आयब्रो करते आणि मी तिचं आयब्रो करते. हे आमचं दरवेळेला चाललं असतं जेव्हा आम्ही भेटू तेव्हा. आणि माऊ मम्मीला काहीतरी करते, ह्यामुळे ना स्वामी माझ्याकडे बसला होता आणि रडत होता की मम्माला सोडतो म्हणून. त्यानंतर संध्याकाळच्या जेवणामध्ये ना आज फणसाची भाजी होती, जे गावावरून पप्पाने फणस आणला होता ना, कोगली, त्याची भाजी होती. आणि आज परत दोन्ही दाजी पण आमच्या घरी आले होते, म्हणजे ऑफिसला सकाळी सगळे गेले होते माझ्या घरातून, संध्याकाळी परत घरी आले होते. त्यांना म्हटलं की 1-2 दिवस राहा आमच्याकडे, त्यामुळे 2 दिवस ते आमच्याकडे घरी राहिले आणि खरंच खूप छान वाटत होतं. आणि ही फणसाची भाजी खूप जाम आवडते आणि ती लोणचं घातलं होतं आंब्याचं, ते पण छान होतं आणि खूप छान असं सगळ्यांनी जेवण बनवलं होतं. खूप छान वाटत होतं सगळे एकत्र असल्यामुळे. आणि 2 दिवस कसे गेले ना, तर समजलंच नाही. हे हेलिकॉप्टर आहे ना, हा स्वामी कोणाला देत पण नाही आणि स्वतःच घेऊन खेळतो आणि म्हणतो की मम्मा बघ, दाखवतो सगळ्यांना, पण हात लावायला कोणाला देत नाही. त्याला ते खूप आवडलं. मुलांना कधी ना एक काही टॉयज असतात ते कोणाला देत पण नाहीत आणि तेच घेऊन बसतात. एवढी मोठी गाडी आहे, पण ती गाडी नको, आता ते हेलिकॉप्टरच हवं आहे त्याला. त्यानंतर ना पप्पा हे स्वामीला सगळं शिकवत होते. समजच्या स्कूलमध्ये शिकवायचं होतं की त्याला हे कॉईनची ओळख करून द्यायची होती. समज गेला आणि स्वामी बसला, स्वामीलाच ते शिकवतात 1 2 3 4 आणि स्वामीना 1 2 3 4 सगळं बोलतो आहे आता. असा होता आमचा आजचा दिवस आणि असा होता आमचे 2 दिवस हे स्वामीसोबतचे. स्वामीचा बड्डे कसा साजरा केला तुम्ही नक्कीच पाहिला हा व्हिडिओ. आणि नवीन असा तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आम्ही फणस खातो. चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.